चला नेती स्पोर्ट चिंचपाडा संघ 12 प्रतिनिधी पाठवा लगेच आणि धाकटे पंढरी खालापूर संघ आपला देखील पाठवा. सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. स्ट्राइक एंड वरती सुनील आणि नॉन स्ट्राइक एंड वरती निलेश. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजीसाठी राम ज्यांना आपण पाहतोय. मॅच सुरू. नक्कीच आजच्या दिवसामधील हा फ्रेश लॉट मधील हा तिसरा सामना आहे. स्ट्राइक एंड वरती सुनील. पहिला चेंडू राम यांचा. 23 तर्रार चेंडू आणि इथे मात्र चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक तिथे प्रयत्न करतायत आणि पहिला आदरा बसतोय तो धाकटी पंढरी खालापूर या संघाला. दत्ता ज्याने झेल पकडला आणि पहिला आदरा बसला तो धाकटी पंढरी खालापूर या संघाला. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवानत असताना रवी नंबर 3 वरती फलंदाजी करण्यासाठी आले ते रवी. 4 षटकांचा हा सामना. फ्रेश लॉट मधील हा तिसरा सामना आपण पाहतोय. चला लगेचच आपण सामन्याला सुरुवात करा. वेळ भरपूर वाया घालवते बघा. नवीन बॅट्समन नक्कीच फलंदाज आवड झाल्यानंतर आपण लगेच रेडी राहा, कारण वेळ भरपूर कमी आणि आजचा शेवटचा दिवस आहे. यानंतरचा होणारा सामना दोन्ही संघ रेडी राहायचा. पेन 11 पेन आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळत असताना कलंबोली 11 कलंबोली असा सामना आहे. संतोष मदने आणि संदीप खरात दोन्ही कॅप्टन आपण रेडी राहायचा. त्यानंतर होणारा सामना पेन 11 पेन आणि कलंबोली 11 कलंबोली असा असेल. हा चेंडू अगदी भरपूर वेगवान चेंडू होता. रवी नक्कीच निर्धाव चेंडू खेळत असताना पाहायला मिळतात. राम गोलंदाजीसाठी पहिल्या चेंडूवरती नक्कीच विकेट मिळाली होती. त्यानंतर दुसरा चेंडू निर्धाव. तिसरा चेंडू अगदी कट केला आहे. जबरदस्त फटका. क्षेत्ररक्षक तिथे आहेत आणि नक्कीच एक धाव या चेंडूवरती मिळते. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावरती एक धाव. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि एक धाव धावफलकावरती पाहायला मिळतात. आपण सामना पाहतोय नियती स्पोर्ट्स चिंचपाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळत असताना धाकटी पंढरी खालापूर या संघाला. टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षक नक्कीच फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला तो धाकटी पंढरी खालापूर या संघानं. गोलंदाज राम पुन्हा एकदा सज्ज. इतर मात्र हलक्या हाताने खेळून काढण्याचा प्रयत्न होता. लेग बाईटच्या स्वरूपामध्ये या चेंडूवरती धावा मिळतील त्या दोन धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 3 या आकड्यावरती.
आणि इथून मात्र फलंदाज बाद. दुसरा आदरा बसलाय तो धाकटे पंढरी खालापूर या संघाला. त्या फलकावरती धावा लागल्या त्या आपण नक्कीच पाहतोय. 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर 3 धावा आणि 2 गडी बाद झालेत. नवीन बॅट्समन दीपक. नवीन बॅट्समन दीपक यांना आपण पाहतोय. नेक्स्ट मॅच रेडी राहायचं बघा. पेन 11 पेन आणि कलंबोली 11 कलंबोली. गोलंदाज राम यांचा चेंडू अतिशय वेगवान. टॉप चेंडूची संगता पाहायला मिळते आणि इतर मात्र 3 नक्कीच पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झालेली आहे 3 आणि गडी बाद झाले ते 2. चला नेक्स्ट बॉलर लगेच रेडी ठेवायचा बघा. नवीन गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतात. साई चला भरपूर वेळ वाया घालवते आपण. टीम चिंचपाडा संघ. कारण आता जर विचार केला तर जवळपास 1 वाजल्यात. आपल्याला टोटल आजच्या दिवसामध्ये 14 सामने पार करायचे आहेत. गोलंदाज सज्ज साई. फलंदाज बाद पाहायला मिळतात. विकेट नंबर 3 मैदानाच्या बाहेर. रवी यांची खेळी होते समाप्त होते. चला नवीन फलंदाज लगेच रेडी ठेवा बघा. भरपूर वेळ वाया जातो या मॅच मध्ये, त्यामुळे तुम्हाला वारंवार आम्ही विनंती करू. नवीन बॅट्समन रोहन. साईनाथ भगत नाईन फ्रॉम शेवकर पहिल्याच चेंडूवरती सफलता प्राप्त करत असताना पाहायला मिळाले. स्वेअर चेंडू वाईटचा इशारा आला. एक धाव नक्कीच एक्स्ट्रा 4 धावा धाव फरकावरती. साईनाथ पुन्हा एकदा सज्ज. शॉर्टचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न, परंतु पंचांचा इशारा आलाय स्क्वेअर चेंडूचा. नक्कीच लगातार दुसरा स्क्वेअर चेंडू पाहायला मिळते.
टोटल धावा झाल्या त्या 5 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज साईनाथ भगत तयार. राईट आर्म राऊंड विकेट नाही. यावेळेस मात्र शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता. एक धाव नक्कीच तिथे चोरून पूर्ण केली आणि या एका धावेच्या मदतीनं बॅट कट आहे. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 6 या आकड्यावरती. चला बच्चा साईनाथ भगत यांचा पुढचा चेंडू जबरदस्त फटका लांबच लांब चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. पहिला षटका या इनिंग मधला पाहायला मिळतोय तो फलंदाज दीपक यांच्या बॅट मधून. चला पंच अमोल काले जे मागे आपले छोटे जे व्हॉलेंटियर्स आहेत त्यांना पाठवा जागेवरती. नक्कीच या इनिंग मधला पहिला षटकार आपल्याला पाहायला मिळाला फलंदाज दीपक यांच्या बॅट मधून. पुन्हा एकदा साईनाथ भगत सज्ज असतील आपल्या ओव्हर मधला चौथा चेंडू टाकण्यासाठी. यावेळेस मात्र भरपूर वेगवान चेंडू होता. स्वर चेंडूचा इशारा आला आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ते म्हणजे 13 आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचते. धाकटी पंढरी खालापूर टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि नक्कीच प्रथम क्षेत्ररक्षण करण्यासाठी शिवशंभो नियती स्पोर्ट चिंचपाडा या संघाला आपण पाहतोय. चला नेक्स्ट मॅच साठी टॉस साठी या कलंबोली 11 कलंबोली टीमचा कॅप्टन आणि पेन 11 पेन टीमचा कॅप्टन टॉस साठी या लगेचच. धावफलकावरती धावा लागल्या त्या म्हणजे 14 धावा. या षटकामधील 3 चेंडूचा खेळ संपलाय. पहिल्या षटकामध्ये अगदी जबरदस्त गोलंदाजी केली होती राम यांनी, परंतु साईनाथ भगत थोडेसे महागडे इथे पाहायला मिळतात. षटक पुन्हा एकदा हा चेंडू एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव देखील पूर्ण केलेली आहे. तिसऱ्या धावेसाठी देखील प्रयत्न होता परंतु नकार दिला. 2 धावेने टोटल धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती म्हणजे 16 धावा. हा षटक भरपूर लांबडे फेकत असताना पाहायला मिळते ते साईनाथ भगत. पुन्हा एकदा साईनाथ सज्ज. आता मात्र स्वर चेंडूचा इशारा आलाय. या षटकामधील हा 5वा नक्कीच स्वर चेंडू, वाईट चेंडू. 5 चेंडू एक्स्ट्रा फेकलेत ते साईनाथ भगत यांनी आणि भरपूर लांबलचक षटक. यावेळेस मात्र भरपूर चांगला फटका चेंडू चाललाय कव्हरच्या वरतून. एक टप्पा घेत सीमारेषेच्या बाहेर आणखीन एक चौकार पाहायला मिळतोय आणि या 4 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 21च्या घरामध्ये. या षटकामधील एक चेंडू अजूनही बाकी आहे. शेवटचा चेंडू. त्यावेळेस मात्र एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा देखील सहजगत्या पूर्ण पाहायला मिळते. तिसऱ्या धावेसाठी बघा प्रयत्न चालू आहे आणि मला वाटते फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळतील परंतु पंच तिथे निर्णय देतील. चला दोन्ही टीम पंचांचा निर्णय अंतिम राहील त्यामुळे पंच जो काही निर्णय देतील ते नियमाचा तुम्हाला सन्मान करायचा आहे. पंच या टोटल धावा किती आहेत? 2 धावा आहेत. तिसऱ्या धावेसाठी रनआउट झाला.
सांगितलं. टोटल धाबा 2 षटकांच्या समाप्तीनंतर 23 धाबा. धाबा. नवीन फलंदाज, चला नवीन फलंदाज खालापूर संघ. मॉन्टी. नक्कीच एक जमाना होता ज्यावेळी मॉन्टी या नावाची चर्चा संपूर्ण खालापूर मध्ये होती आणि अजूनही मॉन्टी आपल्याला नक्कीच या मॅच मध्ये पाहायला मिळत आहेत. स्ट्रायकिंग वरती मॉन्टी. नक्कीच ओपन क्रिकेट तेजस दादा म्हात्रे आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात. शंकर दादा म्हात्रे ओवले यांच्यावरती 3 चेंडूंवरती 3 षटकार लगावले होते मॉन्टी यांनी. एक आठवण फलंदाजीची. पुन्हा एकदा रुपेश यांचा पहिला चेंडू सुवर. दिगाटी गावचे खेळाडू. यावेळेस मात्र मॉन्टी यांच्या बॅटमधून भरपूर चांगला फटका. एक टप्पा घेत चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. 4 धाबांसाठी हा चौकार. टोटल धाबा झाल्या त्या 27 धाबा. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर मात्र या चेंडूवरती चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा रुपेश तयार. आउटसाइड ऑफ स्टंप इथून मात्र पंचांचा इशारा आला. स्क्वेअर चेंडू, वाईट चेंडूचा इशारा. वाईटच्या मदतीने अजून एक धाव फलकावरती वाढत असताना 28 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. रुपेश यांनी देखील क्रिकेटमध्ये भरपूर मोठा कारनामा केलाय. 5 चेंडूंमध्ये 37 धावांची गरज होती आणि त्या धावा पूर्ण केल्या होत्या. इतर मात्र एक धाव पूर्ण दुसऱ्या धावाचा प्रयत्न. मॉन्टी 2 धावा इथे पूर्ण करत असताना पाहायला मिळतात. टोटल धावा लागले ते धाव फलकावरती 30 धावा. 30 धावा धाव फलकावरती. ओव्हर नंबर 3 मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. तर रुपेश यांचं, रुपेश म्हात्रे. यावेळेस मात्र भरपूर चांगला फटका गोलीच्या वेगानं. क्षेत्ररक्षक तिथं नक्कीच आहेत. एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेसाठी नक्कीच निघाले होते, परंतु फलंदाजांनी नकार दिला. एक धाव मिळेल आणि या एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 31 या आकड्यावरती. या षटकाबद्दल अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 4 चेंडूचा खेळ संपलाय. रुपेश म्हात्रे पुन्हा एकदा सज्ज. स्ट्राईक एंड वरती फलंदाज रोहन. आदर्श स्पोर्ट्स पनवेल आयोजित आपण स्पर्धा पाहतो. यावेळेस मात्र भरपूर चांगला फटका. बॅटच्या मधोमध रडार मध्ये चेंडू आला होता आणि क्षेत्ररक्षक तिथे फंबल झाले. एक टप्पा घेत चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. चार धावांच्या पद्धतीने संघाची धावसंख्या धावफलकावरती लागते ती 35 धावा. षटकामध्ये अजूनही एक चेंडूचा खेळ बाकी आहे. रुपेश यांचं महागडा षटक, कारण 2 चौकार पाहायला मिळाले षटकामध्ये. पहिलं षटक राम यांनी फेकलं होतं, त्यामध्ये 3 धावा देत 1 गडी बाद. त्यानंतर 2 गडी बाद केले होते. यावेळेस मात्र फुल टॉस पद्धतीचा चेंडू. 1 धाव नक्कीच मिळेल. दुसऱ्या धावेसाठी नक्कीच प्रयत्न तिथे चालू आहे आणि पाहता पाहता दुसरी धाव देखील पूर्ण. 2 धावेच्या मदतीने 3 षटकांचा खेळ संपला आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली होती 37 या अंकांवरती. चला नेक्स्ट मॅच या. पेन 11 पेन टीमचे कॅप्टन आणि कलंबोली 11 कलंबोली टीमचे कॅप्टन. टॉस साठी लगेचच संपर्क साधायचा. पेन 11 पेन आणि कलंबोली 11 कलंबोली. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत, त्यामुळे दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी लगेच या.
गोलंदाजीसाठी आले ते म्हणजे रवी. नक्कीच बाबतीला संघ्या नीती स्पोर्ट्स चिंचपाडा, शिवशंभर नीती स्पोर्ट्स चिंचपाडा. नक्कीच चिंचपाडा गावातील खेळाडू पाहायला मिळतात. रवी गोलंदाजीसाठी. स्ट्रायकिंग वरती फलंदाज मॉन्टी. 4 चेंडूंमध्ये 7 धावांची केली. यावेळेस मात्र लांब लचक जबरदस्त फटका मॉन्टी यांच्या बॅटमधून षटकार पाहायला मिळतोय. शॉर्ट पिच चेंडू त्या ठिकाणी फेकला होता आणि त्या चेंडूचा अगदी घरपोच समाचार घेतला तो म्हणजे मॉन्टी यांनी. मॉन्टी यांची फलंदाजी नेहमी चर्चेचा विषय असते खालापूरमध्ये आणि आजही ती फलंदाजी तुम्ही इथं अनुभवू शकता. आदर्श ट्रॉफी 2026 मध्ये. संघाची धावसंख्या धावफलकावरती लागते ती म्हणजे 43 धावा. चला नेक्स्ट मॅच दोन्ही टीमचे कॅप्टन या लगेच. इनिंग ब्रेक मध्ये आपल्याला टॉस करायचा. पेन 11 पेन आणि कलंबोली 11 कलंबोली टीम कॅप्टन या. रवी पुन्हा एकदा सज्ज. यावेळेस मात्र हा चेंडू मॉन्टे यांच्यासाठी एक धाव नक्कीच पूर्ण केली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न पंबाल आणि दुसरी धाव देखील पूर्ण. नक्कीच तेवढे फंबल झाले आणि लगेचच 2 धावा पूर्ण होत असताना पाहायला मिळाल्या. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ते 45 धावा. अजूनही या षटकांमधील 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज रवी. यावेळेस मात्र चेंडू हवेमध्ये फॉलो थ्रू मध्ये गोलंदाज प्रयत्न करतात आणि जबरदस्त झेलबाद होतील तो फलंदाज रवी. नक्कीच मॉन्टी यांची इनिंग इथे समाप्त होते. नवीन बॅट्समन नवीन बॅट्समन डेबू यांना आपण पाहतोय नंबर 7 वरती. या षटकामध्ये अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. गोलंदाजीसाठी रवी यांना आपण पाहतोय. यावेळेस डेबू यांचा शॉट एक धाव नक्कीच पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि 3 धावा देखील पूर्ण होत आहेत. 3 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावरती लागते ती म्हणजे 47 धावा. अजूनही या षटकामध्ये 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. गोलंदाज रवी पुन्हा एकदा सज्ज असतील. 4 चेंडूंमध्ये 10 धावा खर्च केल्यात. ज्यावेळेस भरपूर चांगला फटका चेंडू चालला क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक तिथे आहेत परंतु आउटफील्ड थोडीशी खराब आहे. नक्कीच 2 धावा मिळतील आणि या 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 49 धावा. आजच्या दिवसामध्ये हायस्ट टोटल 50 धावा आपण पाहिल्या होत्या. त्या 50 धावांचा नक्कीच मित्र मोडला जाईल का सामन्यामध्ये पाहायला लागेल. इथून मात्र फटका चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक तिथे आहेत आणि चेंडू चालला तो म्हणजे वन बाउन्स सीमा पलीकडे चौकार. 4 धावा आणि या 4 धावांच्या मदतीनं 4 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती धावा लागल्या त्या 54 धावांची गरज असणार आहे. ते म्हणजे शिवशंभू नीती स्पोर्ट्स चिंचपाडा या संघाला. चला धाकटी पंढरी खालापूर संघ लगेचच आपण मैदानाच्या आतमध्ये रवाना व्हा आणि क्षेत्ररक्षण सजवून घ्या. चला खालापूर संघ
लगेचच क्षेत्ररक्षण सजवून घ्या आपण आणि शिवशंभो नियती स्पोर्ट्स चिंचपाडा संघ आपण देखील फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवा. 4 षटकांमध्ये 56 धावांचा टार्गेट ठेवला. बघा मी वारंवार विनंती करतो पेन 11 पेन टीमचा कॅप्टन टॉस साठी या. जर का आपण उशीर केला तर एक नक्कीच षटक कमी केलं जाईल. त्यामुळे तुम्हाला आम्ही वारंवार विनंती करतो या लगेचच. आज शेवटचा दिवस आहे. पेन 11 पेन टीमचा कॅप्टन आणि कलंबोली 11 कलंबोली टीमचा कॅप्टन टॉस साठी आपण संपर्क साधा लगेचच. आयोजकांच्या वतीने वारंवार तुम्हाला पुकार येते टॉस साठी या. कलंबोली टीम आणि पेन 11 पेन टीम. चला पेन टीमचे कॅप्टन इथे आलेले आहेत. कलंबोली 11 कलंबोली टीमचे कॅप्टन टॉस साठी या. आणि खालापूर संघ आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या. अगोदरच आपण भरपूर लेट आहोत त्यामुळे तुम्हाला आम्ही विनंती करतो. चला टीम नियती स्पोर्ट्स चिंचपाडा संघ आपण देखील फलंदाज पाठवा मैदानाच्या आतमध्ये. कलंबोली 11 कलंबोली संघ तुम्हाला शेवटचा कॉल आहे. टॉस साठी लगेच संपर्क साधा. अन्यथा समोरच्या टीमला टॉस विन दिला जाईल. त्यामुळे तुम्हाला आम्ही वारंवार विनंती करतो टॉस साठी या लगेचच. कलंबोली 11 कलंबोली संघ. संजय म्हात्रे आणि उदय गरत त्याची सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. 4 ओवर और अगर बात की जाए तो 54 रनों का पीछा करना है टीम शिवशंभो नियति स्पोर्ट्स चिंचपाड़ा को. अगर पहला सत्र जहां पर देखा हमने टीम पाकटी पंडेरी खालापुर का तो मोंटी की काफी अच्छी बल्लेबाजी नजर आई. उसके बाद दीपक ने भी एक छक्का अपनी पारी में दागा था. कुल मिला के 4 ओवर में बने 53 रन और 54 रनों का यहाँ पर टारगेट रखा है टीम शिवशंभो नियति स्पोर्ट्स चिंचपाड़ा के सामने. और इस टारगेट का पीछा करने के लिए आरंभिक बल्लेबाज संजय म्हात्रे और उदय भरत बल्लेबाज जरूर मैदान के अंदर जाते हुए नजर आ रहे. चलिए दोनों भी अंपायर से हम विनती करना चाहेंगे मैच तुरंत शुरू कीजिए. कलंबोली टीम कॅप्टन आपण घ्या. स्ट्राइक एंड वरती उदय यांना आपण पाहतोय ना. स्ट्राइक एंड वरती संजय. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज डेबू. चला मॅच ऑन. चला कलंबोली टीम टॉस साठी लगेच या. गोलंदाजीसाठी डेबू. बाजी मार्क पर आते हुए डेबू. डेबू की पहली गेंद काफी अच्छा शॉट. गेंद हवा में और ये गेंद सीमा पार. 6 रन.
स्पीड के ऊपर यदि गेंद लगती है तो 6 रन है। और ये पहला छक्का आता हुआ बल्लेबाज उदय इनके बल्ले से। शुरुआत काफी अच्छी होती थी। डेब्यू किए गेंद तेज तर्रार। डॉट गेंद की समाप्ति यहाँ पर होती हुई नजर आ रही है। पहली गेंद के ऊपर छक्का आने के बाद गेंदबाज के ऊपर दबाव प्रेशर नजर आता है, लेकिन डेब्यू की काफी अच्छी गेंदबाजी कमबैक करते हुए नजर आए। उदय फिर एक बार तैयार। इस बार देखिए उदय के बल्ले के बीचों बीच लगातार काफी अच्छी बल्लेबाजी करते हुए नजर आ रहे हैं। एक और लंबा गेंद सीमा रेखा के बाहर उदय के बल्ले से आता हुआ ये दूसरा छक्का। चला कलंबुली टीम कैप्टन अतुल्य टीमचे कॅप्टन संदीप घरत यांना आपण पाहते। यावेळेस मात्र 2 धावा बैटकट है। टोटल रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर पहुंचते हुए 14 रन। इस ओवर की बात करेंगे तो 4 गेंदों का खेल समाप्त होता था। पहले गेंद के ऊपर विकेट छक्का आया था, उसके बाद एक और डॉट गेंद, उसके बाद सिक्सर। इस गेंद के ऊपर 2 रन, कुल मिला के 14 रन यहाँ पर बनते हुए 4 गेंदों का खेल यहाँ पर समाप्त होता था। इस बार देखिए स्टोवर सिंगल रन जरूर यहाँ पर पूरा किया। सिंगल की मदद से टोटल आगे बढ़ता हुआ पहुंचता हुआ 15 रनों के ऊपर 54 54 रनों का टारगेट स्कोर कार्ड के ऊपर रन लगते हुए यहाँ पर 15। इस ओवर की बात करेंगे तो अंतिम गेंद शेष। इस बार देखिए काफी अच्छी गेंद, इस गेंद को जरूर वहां पर कट कर दिया। गेंद जाते हुए स्क्वायर लेग रीजन में सिंगल आसानी के साथ मिलेगी। सिंगल के साथ ओवर की समाप्ति। पहले ओवर की समाप्ति के बाद रन जरूर 54 का पीछा करते समय स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए 16। अभी भी 18 गेंद शेष, जीतने के लिए 38 रनों की जरूरत। 18 चेंडू 38 धावांची गरज आहे। कलंबोली 11 कलंबोली टीमचे कॅप्टन आपण या लगेचच। गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतो सुनील यांना। सुनील यांचा चेंडू चेंडू हवेमध्ये आहे आणि फलंदाज येते बाद। संजय की पारी यहाँ पर समाप्त होते हुए संजय की पारी समाप्त होती हुई। पहले ओवर के समाप्ति के बाद स्कोर कार्ड के ऊपर रन पे 16। बल्लेबाजी मार्क पर नहीं, बल्लेबाज आते हुए
पहले गेंद के ऊपर सफलता प्राप्त करते हुए गेंदबाज सुनील, स्ट्राइकर के ऊपर बल्लेबाज रवि होते हुए। अंपायर टाइम के ऊपर आपको ध्यान रखना है। इस बार देखिए काफी अच्छा शॉट, यहाँ पर सिंगल रन आसानी के साथ पूरी होती हुई, दूसरे के लिए कोशिश वहां पर और सिंगल के साथ दोनों बल्लेबाज संतुष्ट वहां पर। टीम की टोटल स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए 54 का पीछा करते समय 17 रन। पहले ओवर में जबरदस्त बल्लेबाजी की तो उदय ने 2 छक्के आए थे उदय इनके बल्ले से। अब यहाँ पर अगर बात करेंगे तो काफी अच्छे गेंदबाजी करते हुए सुनील, 54 रनों का पीछा करना है। इस बार देखिए एक और अच्छी गेंद यहाँ पर फेंकते थे सुनील। पहले ओवर में ऐसा लगा था कि इस मैच में काफी रन बढ़ते हुए नजर आएंगे, लेकिन इस ओवर में अच्छा कमबैक करते हुए सुनील 3 गेंदें फेंकी है, 1 सफलता और 1 रन खर्च किया अपने ओवर में। कलम्बुली टीम अपन यार तुम्हारा शब्द वाला लगा था। इस बार देखिए गेंद हवा में जरूर वहां पर है, सिंगल रन पूरे होते हुए सिंगल के साथ टोटल आगे बढ़ रहा 18 रन। 18 रन स्कोर कार्ड के ऊपर इस ओवर की 4 गेंद का खेल यहाँ पर समाप्त होता हुआ नजर आ रहा है। आई केलम ने भी खरोशित पॉइंट जरूर जे टाइम के ऊपर यहाँ पर पहुंच चुकी है। कलम्बुली लेवल कलम्बुली टीम कप्तान। इस बार देखिए काफी अच्छा शॉट हैमर्ड किया, वहां पर गेंद जाती हुई लॉन्ग ऑन के ऊपर से सीमा रेखा के बाहर, जबरदस्त छक्का आता हुआ रवि के बल्ले से। टीम के टोटल रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर 24 रन। अभी भी बात करेंगे तो 30 रनों की जरूरत है। इस ओवर की अंतिम गेंद शेष है, 13 गेंदें और 30 की जरूरत। मैच काफी रफ एंड टफ बनता हुआ यहाँ पर नजर आ रहा है। सुनील जिन्होंने 4 गेंदें काफी अच्छी फेंकी थी, लेकिन इस गेंद के ऊपर एक छक्का खाना पड़ा है। रिवर्स करने की कोशिश, वहां पर सिंगल रन जरूर मिलेगी और सिंगल के साथ ओवर की यहाँ पर समाप्त होते हुए नजर आ रही है। 2 ओवर के समाप्ति के बाद टीम की टोटल रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर 25 रन। आने वाली 12 गेंदें जीतने के लिए 29 रनों की जरूरत। पहले ओवर में 16 थे, उसके बाद एक डॉट, एक सिंगल, डॉट सिंगल, 6 1, 16 होत्या। एक धाव 17, 17 आणि 18, षटकार 24 आणि 25। 16 होत्या। पहिला बॉल विकेट, दुसऱ्या बॉलला सिंगल रन, तिसरा बॉल डॉट, चौथा बॉल 1, पाचव्या बॉलला षटकार आणि परत सिंगल। 29, 12 चेंडू 29 धावांची गरज। चला टीम मीटिंग घेऊ नका, वेळ भरपूर कमी आपल्याकडे, त्यामुळे धाकटी पंढरी खालापूर संघ लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या। चला लगेचच आपण धाकटी पंढरी खालापूर संघ बघा, पेनल्टी नाहीतर तुम्हाला लागेल। अजिबात टीम मीटिंग घेऊ नका, कारण अगोदरच तुम्ही भरपूर लेट आहात, त्यामुळे तुम्हाला वारंवार मी विनंती करतो। नवीन बॉलर निलेश, गेंदबाजी की बागडोर संभालते हुए निलेश। चला लगेचच आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या। 12 गेंदें जीतने के लिए 29 की जरूरत है। इस मैच में काफी वक्त जाया हो रहा है, तो हम बार बार अंपायर से भी विनती करना चाहेंगे, खिलाड़ियों को वार्न कीजिए। गेंदबाज यहाँ पर तैयार, निलेश।
नीलेश की ये गेंद, काफी अच्छा शॉट, हैमर किया वहां पर, खिलाड़ी तैनात है, अच्छी फील्डिंग। सिंगल रन. चला कलंबोली टीमचे कॅप्टन इथं आलेले. चला कॅमेरामॅन इकडे फोकस करा. टॉस आपण घेणार आहोत. आई केलंबा देवी खेरोशी पेन संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट कलंबोली 11 कलंबोली. गोलंदाज निलेश तयार. 26 धाबा धावफलकावरती. नेक्स्ट मॅचचा टॉस आई केलंबा देवी खरोशी संघाने टॉस जिंकला. नेक्स्ट मॅचचा डॉट चेंडू पाहायला मिळते. पहली गेंद सिंगल आई थी, उसके बाद डॉट गेंद. चला कॅमेरामॅन आपण जरा तिकडे फोकस करा. इस बार देखिए गेंद हवा में, खिलाड़ी गेंद के नीचे, लेकिन वहां पर गलतियां होती हुई नजर आ रही है. गेंद वन बाउंस के साथ सीमा पर 4 रन. 4 रन यहाँ पर मिलते हुए नजर आएंगे. मैच में और ट्विस्ट आता हुआ. गेंदें बची है 9 और जीतने के लिए जरूरत 24 समय की जरूरत. 24 लाइव इवेंट द्वारा इस टूर्नामेंट को लाइव दिखाया जा रहा है. 9 गेंदें और 24 समय की जरूरत है. मैच रफ एंड टफ बनता हुआ. नौ गेंदे 24 रन. उदय काफी अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं. इस बार देखिए ललचा था वहां पर उदय को, लेकिन यहां से डॉट गेंद की समाप्ति होती हुई. उदय की निजी पारी की अगर बात करेंगे 10 गेंदों में 20 रन बनाते हुए, लेकिन हम 8 गेंदे और 24 की जरूरत. कैमरामैन हैंडसम नीलू वहां पर नजर आते हुए. 24 लाइव इवेंट द्वारा इस टूर्नामेंट को लाइव दिखाया जा रहा है और काफी अच्छी कैमरामैन की भूमिका में. गेंदबाज फिर एक बार नीलेश तैयार. इस बार गलतियां करते हुए गेंदबाज, गेंद जाती हुई नजर आ रही है. अंपायर का इशारा आना अभी भी बाकी है. छह रनों के लिए ये शानदार छक्का आता हुआ. अब मुकाबला बिल्कुल काफी अच्छे तरीके से आता हुआ. 7 गेंदे और जीतने के लिए 18 रनों की जरूरत. 7 गेंदे 18 रन. काफी कड़ा मुकाबला मैदान के अंदर यहाँ पर होता हुआ नजर आ रहा है, क्योंकि उदय जब तक मैदान के अंदर है. रवि ने भी एक छक्का इस मैच में जरूर दागा. वहां पर गेंद मिल चुकी है. पुरानी गेंद जिसका इंतजार था वो गेंद मिल चुकी है. अब 7 गेंदे जीतने के लिए 18 रनों की जरूरत. काफी कड़ा मुकाबला. कोशिश अभी भी जारी है. इस ओवर की अंतिम गेंद. नीलेश तैयार. तेज तर्रार गेंद, काफी अच्छा शॉट. उदय की बल्लेबाजी काफी चर्चे में रहेगी. गेंद जाती हुई नजर आ रही है. अंपायर का इशारा आना अभी भी बाकी है. अंपायर इशारा देंगे वहां पर. चलिए अंपायर. चलिए अंपायर अमोल जी, डिसीजन वहां पर आपको तुरंत देना है. वहां पर अंपायर का डिसीजन आता हुआ 4 रन. अब फिर अंतिम 6 गेंदे शेष है और जीतने के लिए 14 रनों की जरूरत. 6 गेंदे और 14. चलिए तुरंत गेंदबाज का चयन करना है. टीम खालापुर टीम, आपसे हम बार बार जरूर यहाँ पर अनुरोध करना चाहेंगे. अब तुरंत वहां पर आपको फील्डिंग को सजाना है. गेंदबाजी की भागदौड़ संभालते हुए दीपक. 6 गेंदे और 14 रन. दीपक गेंदबाजी की भागदौड़ संभालते हुए. चलिए टीम खालापुर तुरंत फील्डिंग सजाइए.
चलिए इसके बाद जो होने वाला मुकाबला है टीम आई के लंबा देवी करोची पेन जिन्होंने टॉस जीता है। चलिए 6 गेंदे 6 से तुरंत आपको मैच शुरू करना है। गेंद पहले ही वहां पर चयन करके रखी है। बैटिंग करने वाली टीम अब हम आपसे विनती करना चाहेंगे 6 गेंदे और 14 की जरूरत। गेंदबाजी मार कराते हुए दीपक उदय जब तक की मैदान के अंदर है तब तक इस मैच में कुछ कहा नहीं जा सकता है। दीपक गेंदबाजी मार पर दीपक की ये गेंद तेज तर्रार डॉट गेंद की समाप्ति यहां पर होती हुई नजर आ रही है। पांच गेंदें और जीतने के लिए 14 की जरूरत। यहां पर ढेर सारे अनुमान लगाए जा रहे हैं लेकिन यहां पर गलतियां होती हुई विकेट मिलता हुआ बल्लेबाज की पारी का अंत। उदय रनआउट के तौर पर मैदान से बाहर। अब मैच पूरी तरीके से फंस चुका है। 4 गेंदें जीतने के लिए 14 रन की जरूरत। रुपेश मादरे ने बल्लेबाज मैदान के अंदर। रुपेश मादरे की मैंने चर्चा की थी जब गेंदबाजी कर रहे थे। 6 गेंदों में 37 की जरूरत थी और वो कारनामा इस खिलाड़ी ने किया था खेलने के मैदान के ऊपर। अब 4 गेंदें जीतने के लिए 14 की जरूरत है। क्या ये 14 रन बना पाएंगे रुपेश, ये देखना होगा। ताकत अक्सर रखते हैं ये खिलाड़ी। 4 गेंदें और 14 की जरूरत। दीपक ने काफी अच्छी गेंदबाजी की लेकिन जिस उदय ने ये रन वहां पर बनाने की ताकत दिखाई थी, कोशिश की थी, वो उदय रनआउट के तौर पर मैदान से बाहर हुए। 4 गेंदें 14। इस बार देखिएगा अच्छा शॉट नजर आता हुआ। सिंगल पूरा किया। क्या दूसरे की कोशिश कर पाएंगे यहाँ पर और दूसरा भी रन पूरा होता। तीसरे रन की कोशिश और परफेक्ट थ्रो। एक और विकेट। रन आउट के तौर पर रवि की पारी समाप्त। तीन गेंदे और 12 रन की जरूरत। 3 गेंदे 2 छक्के। रुपेश मात्रे को अपने आप के ऊपर वहां पर भरोसा दिखाना चाहिए था लेकिन रुपेश तीसरे के चक्कर में गए और रन आउट के तौर पर रवि मैदान से बाहर हुए। अपने बल्लेबाज साईनाथ भगत शिवकर गेंदबाजी करते समय काफी लंबा ओवर फेंका था। 5 वाइड गेंदे फेंकी थी लेकिन अब 3 गेंदों में 12 रन इस खिलाड़ी को बनाने। क्या बना पाएंगे? चालीसगांव प्रीमियर लीग में 4 गेंदों के ऊपर 4 छक्के लगाए थे लेकिन यहां पर 3 गेंदों में 2 लगाने तो हीरो बन पाएंगे इस मैदान के ऊपर। साईनाथ भगत 40+ का ये खिलाड़ी। गेंदबाजी मार्ग पर दीपक है। दीपक ने काफी अच्छी गेंदबाजी की है। इस बार देखिए काफी अच्छा शॉट। गेंद जाती हुई सीधा रेखा के बाहर। लंबा हिट। 6 रन। 2 गेंदें और जीतने के लिए अब 6 रनों की जरूरत। मैच काफी रफ एंड टफ बनता हुआ नजर आ रहा है। एक तरफ हम बात करेंगे शिव शंभो नेती स्पोर्ट चिंचपाड़ा टीम की तो इनकी बैटिंग लाइनअप काफी तगड़ी नजर आती थी। तो दूसरी तरफ धाकटी पंडरी खालापुर टीम
जिन्होंने काफी अच्छी बल्लेबाजी की थी। क्या 2 गेंदों में 6 रन यहाँ पर बचा पाएंगे गेंदबाज दीपक या फिर साईनाथ भगत अपना जलवा दिखाते हुए अपने स्टाइल में इस मैच को फिनिश करेंगे, ये देखना होगा। इस बार देखिए मिस टाइम स्ट्रोक, 2 गेंदे 6 की जरूरत थी, सिंगल पूरा किया, दूसरे की कोशिश, रन आउट का खतरा और साईनाथ भगत भी मैदान से जहां पर बाहर होते हुए नजर आ रहे हैं। रन आउट के तौर पर मैदान से बाहर होंगे साईनाथ। अब 1 गेंद और जीतने के लिए 5 रनों की जरूरत। 1 गेंद और 5 रन, एक तो हीरो या फिर बनेंगे 0। चला टीम मीटिंग घेऊ नका प्लीज, टीम खालापूर संघ। 1 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे बघा। नाना काफी अच्छा थ्रो वापर करते हुए नजर आए टीम के कैप्टन बैट्समैन। अंतिम 1 गेंद, 5 की जरूरत, कंपलसरी चेसिंग। 1 गेंद और 5 रन। और यहां पर क्या किया इस गेंदबाज ने, गलती की यहां पर, वाइड +2 यानी कि 3 रन, 1 गेंद अब 2 रनों की जरूरत है। 1 गेंद और 2 रन, यदि बल्ले से गेंद लगती है तो आराम के साथ 2 रन बनते हैं इस मैदान के ऊपर। 1 गेंद और 2 की जरूरत। पिछली जो टूर्नामेंट हुई थी वहां पर भी ऐसा ही सीन नजर आया था, बोरले और भगतवाड़ी के बीच में वो मुकाबला था। 1 गेंद में 5 चाहिए थे, वाइड +2 मिले थे, यहां पर भी वही सिचुएशन नजर आती थी। 1 गेंद और 2 की जरूरत है। क्या ये रन बन पाएंगे? जिस दीपक ने इस मैच में पूरी तरीके से जान झोंकी है, क्या वो दीपक अपनी टीम को जीत दिला पाएंगे या फिर वो मुकाबला टीम शिव शंभू नेति स्पोर्ट चिंचपाड़ा इस मैच को जीत जाएगी? कौन सी टीम जीतेगी ये देखना होगा। क्रिकेट अनिश्चितताओं से भरा हुआ ये खेल है, जब तक कि अंतिम गेंद गिरती नहीं तब तक क्रिकेट में कुछ कहा नहीं जा सकता। 1 गेंद और 2 की जरूरत। इस बार देखिए काफी अच्छा कनेक्शन, सिंगल पूरा, क्या दूसरा रन, यहां पर 4 रन मिलेंगे, गेंद सीमा पार। और यहां से देखिए मुकाबला जीतते हुए नजर आ रही है टीम शिव शंभू नेति स्पोर्ट्स चिंचपाड़ा टीम। काफी अच्छी तरीके से इस मैच को जरूर चेज किए, 54 रन। चलिए पेन टीम तुरंत आप फील्डिंग सजाइए। मैन ऑफ द मैच उदय, जिन्होंने बल्लेबाजी करते समय 30 रन पूरे